हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मी कोकणी कुणाला यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बरेच दिवसांनी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. आणि आज आपण जात आहोत विरार ईस्ट फुलपाडा इथल्या डॅम्पवर. आणि आपण आज जाणार आहोत बारोंडा आईच्या दर्शनाला पण. चला आता आपण जाऊया पुढे पुढे चालत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज पाऊस पडलेला होता म्हणून डॅमचं जरा पाणी डॅम्पवर वाढलेलं आहे आणि मस्त सगळं हिरवगार झालेलं आहे. मस्त एक नंबर रम्य फील येतोय. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा आपला छोटा डॅम्प आहे आणि आपण आता इथून आपल्याला जायला आपल्या बारोंडा आईच्या मंदिराकडे जायला इथून आपल्याला रोड भेटणार आहे. तर आता आपण इथून पुढे जाऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मस्त झाडं आहे, तिथे पण हा पण मित्रांनो छोटा डॅम्प आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला कोकणासारखं सुंदर रम्य फिलिंग येत आहे. आता मित्रांनो आपण पुढे पुढे जाऊया आणि आपल्यासोबत मामा आहे मामी आहे. तर आता आपण जाऊया पुढे पुढे. आता आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो अलग अलग प्रकारची आपल्याला भाजी भेटणार आहेत. आपण आतमध्ये जाऊया. पण मित्रांनो हा रोड थोडूसा कच्चा आहे. हा रोडच कच्चा आहे मित्रांनो. इथे गाडी पावसातनं स्लिप होतात म्हणून आपण जाताना सांभाळून जावे. तिथे आपल्या बारोंडा आईच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात पण सांभाळून जावे. आणि मित्रांनो इथे बघू शकता गावासारखी शेती लावलेली आहे, एक नंबर. इथे पण अशी लावणी करतात. तुम्ही बघू शकता इथे आत छोटे छोटे हे आहेत, वाडे आहेत. आतमध्ये आपण जाऊया. मित्रांनो इथे एक नंबर सगळीकडे रम्य आपल्याला दिसतंय, पूर्ण गाव सारखं फिलिंग येतोय. इथे छोटी छोटीशी काय लोकांची घरं आहेत आणि आपलं फायनली बोलता बोलता आपण बारोंडा देवीच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो इथून खालतून एक नदी जाते, ती आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण इथे थोडीशी झाडं आहेत, पण इथून आपल्याला दिसते नदी. तुम्ही बघू शकता त्या साईडला मित्रांनो झाडं आहेत. इथे हलकी नदी आज सुटलेली आहे कारण आज मित्रांनो खूप पाऊस पडलेला. आज विरारला मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला होता. आता मित्रांनो आपण इथून जाऊया पुढे. हे बघा मित्रांनो कसं मस्त सुंदर पाणी आहे, असं वाटतं आपण गावच्या नदीत आलेलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बोलता बोलता बारोंडा आईच्या मंदिराच्या इथे गेटच्या इथे आपण आलेलो आहोत. आता इथून आपल्याला पुढे सीडी चढत जावं लागणार आहे. चला पटापट जाऊया. मित्रांनो हे बघा इथे जशा गाड्या उभ्या केल्या आहेत तशा आपण पण गाड्या आणू शकतो, पण सावधानीने आणायच्या कारण खूप गाडी स्लिप होतात, खूप ॲक्सिडेंट होतील म्हणून आपण नीट गाडी सांभाळून आणायची. आणि हा आपला मेन बारोंडा आईचा गेट आहे. इथून आपण मित्रांनो थोडंसं गेलो की इथे पुढे चढण आहे आणि मग नंतर आपल्याला शिड्या भेटतात. तर आपण मित्रांनो आता जाऊया. आणि मित्रांनो आपण आज इथे खेकडे पण पकडणार आहोत, तुम्हाला पण दाखवणार आहे. इथे कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये. तर आपण आता सीडी चढायला लागलो आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला छोटा रुद्रांश आहे भाऊ. आता आपण पुढे जाऊया. इथे मित्रांनो बारोंडा आईच्या बद्दल बोर्डवर इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे आणि मित्रांनो इथे पूर्ण गावच्या सारखं फिलिंग येत आहे. आणि मित्रांनो इथे सीडी बिडी एकदम मस्त आता नवीन सगळं केलेलं आहे, खूप छान आहे इथे बघायला. तुम्ही एकदा इथे विरारमध्ये एक फुलपाड्यामध्ये येऊन बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कसला मस्त जीवदानी बारोंडा आईच्या इथे धबधबा पडतोय. तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो धबधबा आहे. हा मित्रांनो कसा सुंदर आणि रम्य वाटते. तुम्ही बघू शकता वरून पाणी येतोय आणि मित्रांनो पूर्ण हे मस्त निसर्ग रम्य वाटतंय, सगळं कोकण सारखी मित्रांनो फिलिंग येते. तर मित्रांनो समोर ब्रिज पण आहे, तुम्ही बघू शकता. त्या ब्रिजवरून आपल्याला आता इथे छोटूसं मंदिर आहे, इथे गणपतीचं मंदिर आहे. पहिलं आपण तिथे दर्शन घेऊया गणपतीच्या मंदिराच्या इथे आणि नंतर मग आपण बारोंडा आईच्या मेन मंदिराच्या इथे पुढे मार्गाला लागूया. मित्रांनो मंदिराच्या इथे तुम्ही बघू शकता इथे बाजूला धबधबा आहे, तिथून काय रम्य मस्त हे येत आहे. बघू शकता तुम्ही धबधबा पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या बाजूला हे धबधबा. आता आपण जाऊया मित्रांनो आतमध्ये. बघू शकता इथे आपली गणपतीची मूर्ती आहे, बाकी देवांच्या मूर्त्या आहेत, हनुमानची मूर्ती आहे आणि मित्रांनो सगळं एक नंबर आहे. शंकराची पण तिथे मूर्ती होती आणि मित्रांनो एक नंबर कोकण रम्य वाटते सगळं. आता मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता. आता हे मित्रांनो जिथे आपण तुम्हाला पहिला दाखवलेला जो पूल तो हाच पूल आहे आणि इथे खालती तुम्ही बघू शकता कसा धबधबा वाहत आहे. मी तुम्हाला बोललो या कड्यातला धबधबा येतो आणि तो डायरेक्ट आपल्या खालती जातो.
तुम्ही बघू शकता इथे माणसं अंघोळी करत आहेत. आता आपण हळूहळू पुढे मंदिराच्या दिशेने जाऊया. तर चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पाऊस पण पडत होता आणि आपण अचानक ठरवलेलं आहे पावसाळ्यात हे. आणि मित्रांनो आपण आता पुढे जात आहोत. आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे गुलाबी कलरची कागदी फुलं आहेत. आणि आपण बोलता बोलता फायनली बारोंडा आईच्या दर्शनासाठी आपण बारोंडा आईच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर इथे मित्रांनो पूर्ण स्वच्छ आणि सुंदर बघा तुम्ही धबधबा कसा पडतोय. आणि मित्रांनो हे स्वच्छ खूप ठिकाण आहे आणि इथे आल्यावर एक अलगच फिलिंग येते आणि निसर्गरम्य वाटतं. एकदम मनाला शांती भेटते. टेन्शन असलं की ते निघून जातं. एवढं मित्रांनो एकदम मस्त वाटतं इथे. तुम्ही बघू शकता आपल्या बारोंडा आईच्या त्या साईडून जी दरी आहे तिथून पूर्ण धबधबा जो वाहतो तो आपण जिथून येत होतो तिथपर्यंत तो धबधबा पडतच असतो. मित्रांनो आता इथे पहिले पाय धुवायला आपल्या इथे स्थानक आहे. तर पाय धुवून आपण मित्रांनो फायनली आलेलो आहोत बारोंडा आईच्या मंदिरात. तर मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता फायनली आलेलो आहोत. इथे बघा हा धबधबा इथून जो वरती कडा आहे तिकडून जो धबधबा चालू होतो तो एवढा पूर्ण खालपर्यंत मित्रांनो जातो. म्हणजे एवढा मोठी ही दरी आहे आणि इथून एवढी चांगलं हे येतं. आता पहिलं आपण आतमध्ये मित्रांनो पाया पडायला जाऊया. तर मित्रांनो आपण आत आलेलो आहोत. तिथे घंटी वाजवलेली आहे. आता आत मित्रांनो इथे पाया पडूया देवीच्या. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे आपली फुलपाड्याची बारोंडा देवी. तुम्ही बघू शकता आत मस्त मित्रांनो काय स्वच्छ आणि काय क्लीन आहे आणि काय मंदिर वाटते मित्रांनो. इथे पाया पडल्याच्या नंतर एक मनाला शांतीच भेटते. मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळीकडे कसं आहे. तुम्ही पण इथे एकदा नक्कीच या. तुमच्या पण जे टेन्शन असतील काय हे असेल ते एकदम दूर होईल. आणि हे खूप मस्त वाटतं इथे पूर्ण मित्रांनो एकविरा आईचा फिलिंग येतो. मस्त बारोंडा तुम्ही आईला बघू शकता. इथे आपली बारोंडा आई आहे. आपण नमस्कार करूया बारोंडा आईला. मित्रांनो तुम्ही बघू शकता काय स्वच्छ आणि रम्य आहे. बाजूनी सगळं फुलांनी सजवलेलं आहे. आता आपण मित्रांनो वरती म्हणजेच बारोंडा आईचं पण वरती एक शिवलिंग आहे मोठी. आता त्या शिवलिंगच्या शंकराचं मंदिर आहे. तशा शंकराच्या मंदिराच्या इथे आपण पाया पडायला जाऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून सीडी चढत जायचं आहे. तर मित्रांनो ही आपल्या बारोंडा आईची निशाणी आहे झेंडा. मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता आपण वरती जाऊया हळूहळू चालत. मित्रांनो पूर्ण इथे रायगड सारखं आणि फिलिंग येतं मस्त. बघू शकता मित्रांनो तुम्ही वरतून अख्खा पूर्ण फुलपाडा दिसत आहे. मित्रांनो अख्खा फुलपाडा आणि विरार पूर्ण दिसत आहे. मित्रांनो आता आपण अर्ध वरती पोचलेलो आहोत. तो तुम्ही बघू शकता पोचलेलो आहोत. आणि इथे बघू शकता तुम्ही शंकराची मूर्ती बिर्ती आहे. आणि याच्या पाठी पण आपल्याला निसर्गरम्य धबधबा बघायला मिळतोय. मित्रांनो एक नंबर वाटतंय सगळं रम्य. मित्रांनो आपण जिथून आता आलेलो तिथून तुम्ही हा डॅम बघू शकता फुलपाड्याचा. इथून आपण एवढ्या वरती आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता. आणि हे एवढ्या वरती आहे की इथून अख्खं विरार दिसत आहे. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही पण मित्रांनो एकदा ना एकदा इथे याच एन्जॉय करायला. खूप मस्त आणि भारी वाटतंय. आता आपण सीधा आपण जाऊया आता कड्यावर खेकडे वगैरे पकडायला. मित्रांनो चला आपण जायची सुरुवात केलेली आहे. इथे आपला मामा आहे आपल्यासोबत. आपण आता जाऊया वरती. आपण मित्रांनो आज ट्रॅकिंग करणार आहोत. आपण सगळं सामान चायचं वगैरे सगळं घेतलेलं आहे. सगळं मित्रांनो जाऊया आता पुढे पुढे जाऊया मित्रांनो. एकदम मित्रांनो आता स्ट्रेट डोंगर आहे. तुम्ही बघू शकता. इथूनच चल. आता मित्रांनो हळूहळू आपण पुढे निघालेलो आहोत चालत. आता इथे आपण एकदम टॉपला जाणार आहोत.
कसली आता मित्रांनो आपण कडा चढत आहे, तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो हळूहळू वरती जाऊया आणि आपण बॅगेमध्ये सर्व सामान घेतलेले आहे. तर मित्रांनो आता आपण पुढे पुढे जाऊया. बघू शकता आपण बारोंडापासून खूप लांब आलेलो आहोत. आपण आता टेकडी चढत आहोत मोठी. आता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला सगळे झाडं आहेत. बघू शकता खालती पण काही दिसत नाही आहे. आपण आता आपल्याला फायनली मित्रांनो इथे एक खेकडा आपल्याला भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही मित्रांनो चांगला मोठा खेकडा आहे. तरी पण मित्रांनो ह्या जागेवर असा भला मोठा एवढा खेकडा भेटलेला आहे. ठीक आहे मित्रांनो आता आपण पुढे जाऊया. त्याला हातात घेतलेला आहे. तर मित्रांनो हा रोड पण इथे कच्चा आहे मित्रांनो टेकडीचा. तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण मगाशी आपला पाय स्लिप झालेला होता आणि आपण पडलेलो पण होतो मित्रांनो, कारण आपण क्रॉक्स घातलेले आहेत. आता मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे सगळं स्लिपी रोड आहे. मित्रांनो बघू शकता. मित्रांनो आपण मगाशी पडलेलो पण होतो. आपण मित्रांनो क्रॉक्स घातलेत आणि मित्रांनो क्रॉक्स माहिती आहे तुम्हाला खूप स्लिप होतात असे ह्याच्यात रोडमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे झाडं वगैरे पडलेली आहेत. मित्रांनो काल रात्री वादळ आलेलं थोडंसं, मग त्याच्याने सगळी झाडं वगैरे पडलेली होती. आता मित्रांनो आपण इथे बघूया इथे आपल्याला खेकडे बिकडे भेटतील का. तर मित्रांनो आपण हळूहळू बघूया खेकडे. मित्रांनो आपल्याला इथे एक खेकडा असा दिसलेला पण तो आता पळालेला आहे. त्याला पकडूया आता पटकन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मामा आपला पकडत आहे. मित्रांनो आता मामाला वाटतं काहीतरी भेटलंय. आता आपण जाऊया बघूया. मित्रांनो इथे पूर्ण चिक्कल सगळा रोड आहे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो मध्ये कातल पण आहे का मित्रांनो. हे झाडं बिडं जी पडलेली आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि आत्ता आपण मित्रांनो एवढ्या वरती आलेलो आहोत की बारोंडा पेक्षा पण इथून खालचं पूर्ण उंच दिसत आहे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो आपल्याला हा फायनली दुसरा खेकडा पण जो मी बोललो तुम्हाला पाळलेला खेकडा तो पण भेटलेला आहे. आता आपण मित्रांनो हळूहळू वरती जाऊया. तर चला मित्रांनो हळूहळू आपण आता इथे वरच्या दिशेने जात आहोत. मित्रांनो डोंगर पण हा पूर्ण एकदम सरळ आहे तुम्ही बघू शकता. एकदम नीट पाय द्यायला लागणार आहे. थोडं जरी पाय सटकला की डायरेक्ट मित्रांनो खाली स्लिप होऊन. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी कसा चढत आहे. मित्रांनो मगाशी मी स्लिप झालेलो होतो हे बघा. आता पण मित्रांनो मी स्लिप झालेलो आहे थोडासा. परत मित्रांनो पडलो मग अजून दणकायला होईल मित्रांनो. आता नीट जाऊया. मगाशी मित्रांनो एकदा मी पडलो आणि मित्रांनो एकदाच दणकलो. आता मित्रांनो नीट जाऊया बघत सगळीकडे खालती. मित्रांनो आता हळूहळू वरती जाऊया. वरच्या मार्गाच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. आता मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण दोन्ही साईडला जंगल आहे आणि इथे आपण दोघंच आहोत तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊया. मित्रांनो मी हळूहळू चालतोय कारण मगाशी मी स्लिप झालेलो. आता नीट सांभाळून आपण जाऊया पुढे. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजले प्रीतीचे. चिंब भिजले
काही दिसत नाही आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे फक्त तो मोठा एवढा डॅम्प आहे तो दिसत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ढग गडगडत आहेत. आता मित्रांनो जोराचं वारं पण सुटलेलं आहे आणि पाऊस पण येणारच आहे. मित्रांनो मगाशीच पाऊस पडून गेलेला होता, आपण पूर्ण भिजलेलो आहोत. मित्रांनो इथे धुकं पण लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम आपण टेकडीवर आलेलो आहोत. वरती तुम्ही खालती आपल्यापेक्षा टेकडी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. एवढ्या आपण वरती आलेलो आहोत आणि मित्रांनो आपल्याला 5 खेकडे पण भेटलेले आहेत. तर मित्रांनो आपण 2 वेळा इथे चूल पेटवलेली होती, पण एवढं वारं आणि जो पाऊस सुटलेला होता त्यामुळे आपल्याला काही चाय वगैरे बनवता नाही आली. मग आपण परत मटेरियल बॅगेत टाकलेलं आणि आपण आता पुन्हा पुढच्या दिशेने मार्गाला लागलेलो आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे काय मस्त सुंदर रम्य व्ह्यू दिसतोय. चिंब भिजलेले रूप सजलेले परजुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परजुनी आले रंग प्रीतीचे. आता आपण मित्रांनो फायनली खूप एन्जॉयमेंट करून झालेली आहे आणि आता मित्रांनो संध्याकाळचे आपले 6 वाजलेले आहेत. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता आता आपण परतीच्या प्रवासाला आता आपण घरी जाऊया. आपण खेकडे वगैरे बॅगेत बांधून घेतलेले आहेत. आता मित्रांनो आपण परतीच्या प्रवासाला जाऊया आणि मित्रांनो परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमच्याच मित्रांनो आपण सपोर्टने पुढे जात आहोत. चला मंडळी आता आपण व्हिडिओ इथेच एंड करतोय आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ येतील ते बघायला विसरू नका. धन्यवाद. चिंब भिजलेले